मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यघटनावर पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न। या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे मागील वर्षांमध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग सुरू करूयात आपल्या प्रश्नांना। बघा, प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? भारतीय राज्यघटना ही कधी लागू झाली? तर बघा, पर्याय बघूयात। पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी 26 जानेवारी 1950, पर्याय सी 26 नोव्हेंबर 1949, पर्याय डी 2 ऑक्टोबर 1950। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे, त्यामुळे तुमची प्रॅक्टिससुद्धा या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। बघा, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली। पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटना कोणी तयार केली? तर बघा, याचं उत्तर सर्वांनाच माहिती असायला पाहिजे। पर्याय बघूयात आपण। पर्याय ए आहे महात्मा गांधी, पर्याय बी आहे पंडित नेहरू, पर्याय सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय डी आहे सरदार पटेल। तर बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। BR आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न। भारतात राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारतामध्ये राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? पर्याय आहे ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई। तर उत्तर असायला पाहिजे आपलं बरोबर पर्याय क्रमांक बी दिल्ली। भारतात राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर दिल्ली येथे। पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटना तयार करणारी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? भारतीय राज्यघटना तयार करणारी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर बघा, हा प्रश्न वारंवार परीक्षांमध्ये विचारला जातो। पर्याय ए आहे 1946, पर्याय बी आहे 1947, पर्याय सी 1948, पर्याय डी आहे 1950 रोजी। तर भारतीय राज्यघटना तयार करणारी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1946 रोजी। भारतीय राज्यघटना तयार करणारी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर पर्याय क्रमांक ए 1946 आपलं बरोबर उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क किती आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क किती आहेत? हा प्रश्न अतिशय वारंवार वेळा परीक्षांमध्ये विचारण्यात येतो, त्यामुळे हा प्रश्न IMP प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क किती आहेत? बघा, मूलभूत हक्क विचारलेले आहेत। पर्याय ए आहे 5, बी 6, पर्याय सी 7 आणि पर्याय डी आहे 8। तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क किती आहेत? तर मूलभूत हक्क आहेत 6, त्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे। भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क किती आहेत? मूलभूत हक्क आहेत 6, पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर। बघा यानंतरचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय ए जवाहरलाल नेहरू, पर्याय बी BR आंबेडकर, पर्याय सी राजेंद्र प्रसाद, पर्याय डी आहे सरदार वल्लभभाई पटेल। भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते दिलेल्या पर्यायापैकी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। BR आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते BR आंबेडकर, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते। पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर। प्रश्न क्रमांक 7। भारतीय राज्यघटना स्वीकारली कधी? भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात केव्हा आली? तर पर्याय ए आहे 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक बी 15 ऑगस्ट 1947, पर्याय सी 26 नोव्हेंबर 1949, पर्याय डी 2 ऑक्टोबर 1950। बघा, हाच प्रश्न वारंवार विचारण्यात येतो वेगवेगळ्या प्रकारे। एकच प्रश्न हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो। भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात कधी आली? तर उत्तर पर्याय क्रमांक सी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली होती। पर्याय क्रमांक सी लक्षात ठेवा बरोबर उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न।
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? अतिशय सोपा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पर्याय ए राजेंद्र प्रसाद, पर्याय बी जवाहरलाल नेहरू, पर्याय सी सर्वपल्ली राधाकृष्णन, पर्याय डी झाकीर हुसेन. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर उत्तर पर्याय क्रमांक ए राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. बघा पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका म्हणजेच प्रिएम्बल कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? भारत देशाची राज्यघटना उद्देशिका ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो ती कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? तर बघा पर्याय आहेत ए युनायटेड स्टेट्स, पर्याय बी युनायटेड किंगडम, पर्याय सी फ्रान्स, पर्याय डी रशिया. तर उत्तर आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका. पर्याय ए आपला आहे बरोबर उत्तर. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? तर युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका. बघा अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवर आपली भारताची राज्यघटना उद्देशिका ज्याला आपण प्रिएम्बल असे म्हणतो ती अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे. पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट्स हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूच्या आहेत? बघा पर्याय ए आहे 10, पर्याय क्रमांक बी 12, पर्याय सी 14, पर्याय डी 16. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर बघा पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूच्या आहेत. बघा पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका प्रिएम्बल कोणत्या शब्दांनी सुरू होते? बघा उत्तर अतिशय सोपे उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका ज्याला आपण संविधान असे म्हणतो ती कोणत्या शब्दांनी सुरू होते? खूपच सोपा प्रश्न आहे हा. पर्याय ए आहे आम्ही भारताचे लोक, पर्याय बी भारत माझा देश आहे, पर्याय सी माझा भारत महान, पर्याय डी भारत गणराज्य आहे. तर भारताची उद्देशिका जी राज्यघटनाची उद्देशिका आहे ती कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर बघा पर्याय क्रमांक ए आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारताची राज्यघटना ही सुरू होते. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 12. भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे कोणत्या भागात म्हटले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न समजून घ्या. भारताला सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे कोणत्या भागामध्ये म्हटले आहे? पर्याय आहेत मूलभूत हक्क, पर्याय बी उद्देशिका, पर्याय सी राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे, पर्याय डी अनुसूची. भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे कोणत्या भागामध्ये म्हटले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उद्देशिका. उद्देशिका या भागामध्ये भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे उद्देशिका या भागामध्ये म्हटले आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमधील कलम 14 ही कशाशी संबंधित आहे? पर्याय बघूयात. ए समानतेचा हक्क, पर्याय बी स्वातंत्र्याचा हक्क, पर्याय सी शिक्षणाचा हक्क, पर्याय डी आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं असायला पाहिजे? भारतीय राज्यघटनेतील कलम 14 ही कशाशी संबंधित आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समानतेचा हक्क. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 ही समानतेचा हक्क या विषयाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना बनविणारी घटना सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? भारतीय राज्यघटना बनवणारी घटना सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? बघा पर्याय ए आहे जवाहरलाल नेहरू, पर्याय बी राजेंद्र प्रसाद, पर्याय सी BR आंबेडकर, पर्याय डी सरदार वल्लभभाई पटेल. दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजेंद्र प्रसाद. भारतीय राज्यघटना बनविणारी घटना सभा ही राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होती. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न.
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या वर्षी समाविष्ट झाली? भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती कोणत्या वर्षी समाविष्ट झाली? तर बघा पर्याय बघूयात. पर्याय ए आहे 1950, पर्याय बी आहे 1960, पर्याय सी आहे 1976 आणि पर्याय डी आहे 1985. तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या वर्षी समाविष्ट झाली? तर उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे 1976 रोजी. 1976 या वर्षी भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही समाविष्ट झाली होती. बघा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे होती? भारतीय मूळ राज्यघटना जी होती त्यामध्ये एकूण किती कलमे होती? तर बघा 395, 350, 410 आणि 360. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 395. पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे 395. या मूळ राज्यघटनामध्ये एकूण किती कलमे होती? तर 395. 395 एवढी मूळ राज्यघटनेमध्ये कलमे होती. बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती वेळ लागला होता? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती वेळ लागला होता? तर बघा पर्याय ए आहे 2 वर्ष, पर्याय बी आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, पर्याय सी आहे 3 वर्ष, पर्याय डी आहे 4 वर्ष. प्रश्न सोपा आहे आणि प्रश्नांची पर्यायसुद्धा अतिशय सोपी आहेत. भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती वेळ लागला होता? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बरोबर उत्तर आहे 2 वर्ष लागले होते, 11 महिने आणि 18 दिवस. एवढा कालावधी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागला होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे कोणत्या भागामध्ये आहेत? तर बघा पर्याय ए आहे भाग 2 मध्ये, पर्याय बी आहे भाग 3 मध्ये, पर्याय सी आहे भाग 4 मध्ये आणि पर्याय डी भाग 5 मध्ये. तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे कोणत्या भागात आहेत? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाग 3 मध्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे हे कोणत्या भागात आहेत? बघा पर्याय ए भाग 3 मध्ये, पर्याय क्रमांक बी भाग 4 मध्ये, पर्याय क्रमांक सी आहे भाग 5 मध्ये आणि पर्याय डी आहे भाग 6 मध्ये. भारतीय राज्यघटनेतील राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे ही भाग 4 मध्ये आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेतील राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे ही आहेत. बघा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या भागात आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर बघा पर्याय ए आहे भाग 4, पर्याय क्रमांक बी आहे भाग 4 आणि ए मध्ये, पर्याय सी आहे भाग 5 मध्ये, पर्याय डी आहे भाग 6 मध्ये. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही बघा उत्तर आहे भाग 4 ए मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि दररोज असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.